उद्या 6 फेब्रुवारी रोजी नाफेडद्वारे खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाबीनची मुदत संपणार आहे आणि तत्पूर्वी आपलं सोयाबीन विक्री झालं पाहिजे या अपेक्षेपोटी नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। वाहनाच्याही लांबच लांब रांगा या ठिकाणी आपण पाहतोय। यातील अनेक शेतकरी जे आहेत ते गेल्या 4 दिवसापासून मुक्कामी आहेत, त्यामुळे वाहनाचा अतिरिक्त किरायाही शेतकऱ्यांना सहन करावा लागतो। खरं तर सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी काट्याला सुरुवात झाली, रात्रीचे 9 वाजून गेले तरी या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन मोजून घेण्याचं काटा करण्याचं काम सुरूच आहे। मात्र 6 फेब्रुवारी रोजी मुदत संपत असल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक नाफेड केंद्रावर अशीच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतं। अनेक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी अजूनही सोयाबीन जे आहे ते घरीच ठेवलेलं आहे। खुल्या बाजारपेठेतील भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र शेवटी नाफेडद्वारे 4892 रुपये प्रति क्विंटल दराने जे सोयाबीन खरेदी केलं जातं आणि हेच भाव आता सर्वोत्तम असल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा नाफेड केंद्रावर गर्दी केली आहे। मात्र नोंदणी केलेल्या आणखी शेतकऱ्यांकडे सोयाबीन जे आहे ते अजून घरी आहे, त्यामुळे जे आहे ते नाफेड केंद्राद्वारे खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाबीनला मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना पाहायला मिळते। आता या शेतकऱ्याच्या मागणीवर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।